भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव ईश्वर काशीनाथ तायडे, राहणार गोलवाडा, रावेर तालुका, जिल्हा जळगाव. बरं, हे RPS 76 तुम्ही या केळीला कशा प्रकारे वापरलेला आहे? सर बेन प्रक्रिया सुरुवातीला केली. बर, म्हणजे हे काही रोप नाहीये. बर, दिसतोय प्रवाहात, तुम्ही एकदा नजर मारा, रोपासारखा प्लॉट दिसतोय हा. बर. म्हणजे कोणी आलं तर म्हणतं की रोपच लावलाय बा, पण हे रोप नाहीये सर. कोणत्या तारखेची लागवड आहे? ही 26 जूनची लागवड आहे. 26 जूनची. हो बरं, मग RPS 76 चा तुम्ही एकदा बीज प्रक्रिया केली बरोबर. आणि त्या बाद काय ड्रिंचिंग केलं का? हो, आता केलाय सर. बरं, 2-3 दिवसाअगोदर तुम्ही केलं. म्हणजे तर काय ग्रोथ वाटून राहिलं तुम्हाला या केळीमध्ये तुमच्या हिशोबानं? आम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही सांगा शेतकऱ्यांना. हो, हां बघा बेन प्रक्रिया करताना सुद्धा ते बेन प्रक्रिया करतो ना आपण, हां हां. त्याला सुद्धा फुटवे येऊन गेले होते त्या बरं. कंदाला. बर, आणि त्या कंद त्याच्यामुळे लागवड केल्यानंतर हा प्लॉट माझा आणि शेजारी बाजूला प्लॉट आहे. हां, तिथं एका दिवशी लागवड आहे एका ना? दिवशी सर. बर बर. त्यांनी काही बेन प्रक्रिया वगैरे केली नाही समजा, कारण त्यांना काही या विषयावर काही माहिती नव्हतं. बरं, याला रासायनिक खत काही अजून नाही. अजून सुद्धा एकही कुठलाही डोस टाकलेला नाही. बर, फक्त RPS 76 बेन प्रक्रिया आणि RPS 76 चं ड्रिंचिंग झालेलं आहे. फक्त झालेलं आहे. ते ड्रिंचिंग सुद्धा आम्ही बादल्यांनी आता असं काय 1 महिना काही दिवसाचा झाला प्लॉट आहे ना? बरोबर. 1 महिना, कारण 26 जूनची तुम्ही हे बघा ना, हे जो growth आहे. आपण हा जो पोंगा असतो ना, हा जर असा हेकोळा निघतोय, म्हणजे याचा जो ग्रोथ आहे तो इतका भयानक आहे. फास्ट आहे. हा, फास्ट आहे बिलकुल. आणि सारखा बसला बिलकुल सारखा. बरं, हे बाजूचं कोणाचं शेत सांगितलं? चला थोडं भाऊ घ्या इकडे. हे रावेरला असतं, आमचे काकाच आहे ते पंडित महाजन. आणि RPS 76 वापरलेलं नाही. एका दिवशीची लागवड आहे. बरोबर, एका दिवसाची. ग्रोथ नाही, पोंगे दाखवा इकडे. आणि झाडे कुठे मोठी हे होऊन राहिले आहे ना. आणि सर यांनी मटेरियल पण टाकलेलं आहे बघा. हा, मटेरियल दिसूनच राहिलं. हे बघा, याच्यात रासायनिक ज्यादा खर्च आहे. रासायनिक खर्च बी भरपूर आहे. शेताची लागवड आहे, पण यांची जे जमीन मध्ये यांनी शेणखत वगैरे सर्व टाकून सुद्धा सर तुम्ही बघा, पाय ठेवून ना थोडा तुम्हाला कडक वाटते. आणि आपल्या प्लॉटवर बघा, तुम्हाला असं गादी सारखं नरम वाटेल. बरं, म्हणजे आजपर्यंत जो काही तुम्हाला या RPS 76 चा रिझल्ट भेटला आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे? एकदम खूप. आणि अदर या जे केळी उत्पादन घेतात त्या शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील? तर एवढ्या कमी खर्चामध्ये तुम्ही जर हे खरोखरच मनापासून यूज केलं, वापरलं, तर कसं आहे, टेकाडे साहेब आहे समोर, ते माझ्याकडे आले मागे, मित्रपरिवारातले. सुरुवातीला सांगितलं, मी म्हटलं ठेवून द्या बा माझ्याकडे. मी थोड्याशा प्लॉटवर हे म्हणत, तुम्ही ईश्वर भाऊ एक काम करा, एका प्लॉटमध्ये एका दंडाला वापरावा. बरोबर. आज मला 3 वर्ष झाले जवळजवळ. तर मी असंच थोडं वापरलं. बरोबर. पण त्या दिवसापासून तर मी आजपर्यंत निव्वळ असं तरी धरलं तुम्ही की RPS 76 रस्ते निव्वळ RPS 76 शेती चालू आहे. म्हणजे तुमचा खर्च खूप कमी झाला दरवर्षी? खूप कमी झाला, म्हणजे इतका कमी झाला की मी तुम्हाला सांगू शकत नाही त्या विषयावर. आता सुद्धा आता बघा माझ्याकडे आता बी ते पंट्या पडलेले आहे. 45-48 किलोचं झाड माझ्या आता या शेणाला सुद्धा मी कापणी केलेली आहे. वा. ते मी फोटो तुम्हाला टाकून दिल. म्हणजे आतापर्यंत जो काही तुम्हाला RPS चा रिझल्ट आला त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे? खूपच समाधानी सर. आणि मी प्रत्येकाला असं सांगतो की तुम्ही नक्की बा, तुम्हाला विश्वास वाटेल नसेल तर थोडं यूज करून बघा. एकाच प्लॉटवर पूर्ण न करताना एका दंड्यावरती करावं. बरोबर. म्हणजे त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की बा नेमकं हे आहे काय. बरोबर. जोपर्यंत एका प्लॉटवरती पूर्ण वापरलं तर आपल्याला कळणार नाही. बरोबर. राईट. तर मी असंच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता जेवढी, म्हणजे किती शेती आहे तुमच्याकडे आतापर्यंत पूर्ण याला वापरता तुम्ही? पूर्ण सर जवळजवळ 50 एकर शेतीवर मी पूर्ण RPS 76 वापरता. बरोबर. ठीक आहे भाऊ, धन्यवाद सर. धन्यवाद.